श्री निसर्गदत्त महाराज दैनंदिन चिंतन भाग 49 आणि 50. प्रथम भाग 49. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, काळ मावळतो आहे, मी नव्हे, मला उदय आणि अस्त नाही. पण तुम्ही स्वतःला कुठल्याही ओळखीने जरी ओळखले, जसे मी मूर्ख, मी ज्ञानी, मी मुमुक्षू, मी सुखी दुःखी, मी नरनारी, मी ब्रह्म, मी ब्रह्मचैतन्य वगैरे वगैरे, ही तुमची ओळख ही जाणारच. तुम्ही आता जागे आहात, ऐकत आहात, ही पण एक कल्पना आहे, माया आहे, भ्रम आहे. कारण रोजच्या रोज तुम्ही स्वतःला मांडता आणि स्वतःला सांडता. आज तुम्ही जे आहात ते तुम्ही उद्या सांडणार आहात. तुम्ही रात्री गाढ झोपता, समजा ती झोप जागीच झाली नाही तर तुम्ही कुणाला व कशी त्याची तक्रार करणार आणि का तक्रार करणार? झोपलो म्हणता, जागे झालो म्हणता, असे रोज तुम्ही खंडित होता. म्हणूनच तुम्ही अनित्य आहात हे सिद्धच आहे. जोपर्यंत कोणताही शब्द ऐकला गेलेला नव्हता, ध्वनीच कानावर पडला नव्हता, तेव्हाच सत्य हे खऱ्या अर्थाने नित्य सत्य होते. पण ध्वनी निर्माण झाला, शब्द निर्माण झाले, वाक्ये निर्माण झाली, वर्णने निर्माण झाली, सांगणारा अहंभाव त्यामुळेच निर्माण झाला. तुम्हाला बंधन आहे ते फक्त हेच, जे जे काय तुम्ही करता त्याचा मन जमा खर्च मांडत राहते. म्हणजेच काय, त्याचा व्यर्थ अर्थ लावत बसते. त्यामुळे जीवपणा म्हणजे वाढतो, म्हणजे अज्ञान वाढते. मरणार मरणार, जन्मला जन्मला असे मनच म्हणते. स्वर्गात जाणार नरकात जाणार हे पण मनच ठरवते. आपणापासून व्यर्थच आपल्याला चिटकलेले मन बाजूला करता आले पाहिजे. जसे शुद्ध निर्मळ निळेशार पाणी पाहण्याकरता त्यावरचे हिरवे हिरवे शेवाळ तुम्हाला बाजूला करावे लागते, त्याप्रमाणे मग तुमच्या लक्षात येईल, जन्म मृत्यू असे काहीही नाही. कुणा एकाच्या मृत्यूमुळे प्रत्यक्ष जीवनावर काही एक परिणाम होत नाही, किंवा कुणा एकाच्या जन्मामुळे पण प्रत्यक्ष जीवनावर त्याचा काही एक परिणाम होत नाही. आता ज्याचा परिणामच होत नाही, अशांना आहेत असे तरी आपण का म्हणावे? म्हणून जन्म मृत्यू नाहीच हे आपोआप सिद्ध होते. श्री महाराज म्हणतात, आम्ही तुम्हाला जे सांगतो ते तुमच्या देहबुद्धीच्या पोषणाकरता नाही. तुम्ही रूपरस गंध नाद स्पर्श यांचा अनुभव सध्या या वर्तमान काळी घेऊन राहिले आहात, ते एकच आहे. मागे जे अनुभवले, जे आठवते आणि भविष्यात जे जे कल्पनेच्या द्वारे तुम्ही उभे करता, ते तुम्ही नाही आहात. पण तुम्ही स्वतःला जे काही समजता, ती समज केवळ व्यक्तीपुरतीच सध्या मर्यादित आहे. तुम्हाला आपण आहो हे जे काही कळते त्यालाच आत्मप्रेम म्हणतात. आपल्याला आपण कळतो याचा जो अनुभव आहे, या अनुभवा वेगळे प्रेम जगात दुसरे नाही. आपण आपल्यालाच पाहिजे, हाच सर्व व्यवहाराचा केंद्रबिंदू आहे. मी म्हणजे एक विशिष्ट असा आकार आहे, हे जेव्हा कळते तेव्हा ते कळते पण देहबुद्धीने आलेली अहमवृत्ती ही संपवते आणि मूळचे शुद्ध चैतन्य रूप हे उघडे पाडते. पांघरुणाखालील वस्तू पांघरून नुसती काढल्याने तेथे निर्माण होत नाही. ती पांघरून असो वा नसो, ती तिथे असतेच. तुमच्याकडे फक्त कळतेपण आहे.
म्हणजे तुम्ही कुणाकडूनही कळले जाणारे असे नाही आहात. तुमच्या या अशा कळतेपणाला तुम्ही आणूही शकत नाही आणि त्याला घालवूही शकत नाही. आपण असेच जिवंत असावे हा आग्रह, अशी स्वस्वरूपा स्थिती प्राप्त झाली की मुळातूनच संपतो. काहीतरी, मग ते काहीही असो, गृहीत धरल्याशिवाय तुमचा एक क्षणही जात नाही. म्हणजे तुम्ही कधीच रिकामे राहत नाही. हे नीट लक्षात घ्या. भाग 50. एका साधकांनी श्री महाराजांना प्रश्न केला, ज्ञानाला जाणीव असते की नाही, आणि असेल तर ती कशी असेल? यावर श्री निसर्गदत्त महाराज म्हणाले, ज्ञानी माणसाला फक्त जाणीव असते, आपल्यासारखी नेहमीची जाणीव नसते. नेहमीची जाणीव म्हणजे अमुक तमुक असं आहे. म्हणजे आपली जशी वैयक्तिक किंवा व्यक्तिगत जाणीव, ज्याला आपण इगोसेंट्रिक म्हणतो, अशी जाणीव नसते. ज्ञानी माणसाची जाणीव ही शुद्ध असणेपणाच्या स्वरूपात असते. पण हे असे असणेपण प्रत्येक प्राणी मात्र्यातच असल्यामुळे त्यांची ही जाणीव मात्र सार्वजनिक असते, वैयक्तिक अशी मुळीच नसते. ती अवघेची अवघी अशी असते. त्याला कोणतेही नाव द्या, पण तिला नावात मात्र अडकवू नका. वास्तविक त्याला नाव नाही, पण तुम्हाला प्रत्येकाला काहीतरी नावे द्यायची वाईट सवय आहे. परमात्म तत्वाचा जो प्रकाश आहे, तेच प्रकाशत्व तुमच्यात पण आहे. त्यामुळे परमतत्व आहे हे कळते, व तुम्ही पण आहात हे पण तुम्हाला कळते. तुमच्या परमार्थ केल्यामुळे अथवा न केल्यामुळे परमार्थात मात्र काहीही फरक पडत नाही, व तुमच्या असणेपणात पण काहीच फरक पडत नाही. जो तुम्ही तुमचा तुकडा पाडला, तो तुम्ही तुमच्या मर्जीने पाडला, तो नैसर्गिक नाही. तो तुकडा म्हणजे मी आणि माझे विचार, मी आणि माझा अनुभव, वगैरे वगैरे. तुकडा हा तुम्हीच पाडला, म्हणून भेद हा तुमच्या पुरताच आहे, बाकी सर्व अभेदत्वच आहे. व्यापक जाणीवेचे ज्ञान झाले की मुक्तीची अजिबात गरज नाही. वास्तविक कुणीच बद्ध नाही. लोकांना हे असे मानणे भाग करण्यात आले आहे की तू मुक्त आहेस, तू बद्ध आहेस, वगैरे वगैरे. जो म्हणतो मी बद्ध आहे, तो बद्ध कसा असेल? एखाद्याने म्हटले मी वेडा आहे, तर तेव्हा तो वेडा राहू शकतो का? अर्थात राहू शकत नाही. विश्वरूप चैतन्याला पकडता येत नाही, ते फक्त होता येते. म्हणून ज्ञानी वेगळेपणाने या बाबतीत काहीच करू शकत नाही, कारण तो वेगळा नाहीच. वेगवेगळी नावे ही एका चैतन्याचीच आहेत, जे अगोदरचे झालेले आहे. त्यातूनच काय झाले, काय होऊ शकेल, याचा शोध शास्त्रज्ञ लावतात. पण जे झालेच नाही, त्याचा शोध शास्त्रज्ञ लावू शकत नाही. म्हणून ज्ञानी नाही तर ज्ञान व्हा, असे श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात.